कार्यक्रमामध्ये ऐकूया जान्हवी गुर्जर यांचा ललितबंध. आजचा विषय आहे अगरबत्ती. 2007 मध्ये माझ्या काकांच्या आग्रहाखातर आम्ही त्यांच्या घरी राहायला आलो. मला मांजरी फार आवडत नसल्याने त्यांची व्यवस्था घराच्या पाठच्या गॅलरीत झाली. त्यांचं घर बऱ्यापैकी मोठं आहे. वर आमची बेडरूम, देवांची खोली, तर खाली गॅलरी, हॉल, बेडरूम आणि स्वयंपाकघर, असं ऐसपैस घर, आणि तेही गिरगावात. त्यामुळे सगळ्यांना सहज एकत्र राहणं शक्य होतं. एकदा रात्री साधारण 2च्या सुमारास अगरबत्तीच्या वासाने मला जाग आली. कारण कुठल्याही उग्र वासाने मला सर्दी होते. कुठून बरं एवढ्या रात्री वास येतोय म्हणून मी हळूच चादरीतून डोकं बाहेर काढून बघितलं. तो कोणीच जागं नव्हतं. मलाच भास होत असेल म्हणून चादर ओढून मी परत झोपून गेले. असं रोज रात्री मला अगरबत्तीचा वास यायला लागला आणि कोणीही जागं दिसत नसल्याने भीती वाटायला लागली. त्याला काय म्हणावं, भुताटकी की चमत्कार, अशा अनेक कल्पना मनातल्या मनात मी रंगवत होते. कधीतरी वाटायचं मला वेड लागेल. एक दिवस धीर एकावटून ठरवलं की आज शोधूनच काढूया कुठून वास येतोय. पहिल्यांदा देवघरात डोकावून बघितलं तर तिथे फक्त मंद अखंड दिवा तेवत होता. त्याशिवाय काहीही दिसलं नव्हतं. पण अगरबत्तीचा सुगंध मात्र येत होता. मग हळूच जिने उतरून किचनमध्ये आले तर तिथेही काळोख. मग खालच्या प्रत्येक खोलीत जाऊन बघितलं तर सर्वजण गाढ झोपेत होते. पण वास कुठून येतोय हे मात्र कळेनासं झालं. आणि विचारणार कुणाला? मलाच जाग येत होती, त्यामुळे मी जर घरच्यांना सांगितलं तर ते मला वेड्यात काढतील असं वाटायला लागलं. एक दिवस न राहून दुपारी ऑफिसमधून सासूबाईंना फोन करून मला येणारा वास आणि त्यामुळे होणारी माझी झोपमोड याबद्दल सांगितलं. त्या हसत हसत म्हणाल्या, घाबरू नकोस, मिळेल लवकरच तुला याचं उत्तर. त्या रात्री पण परत तेच. मग मी ठरवलं आज खाली जाऊन सासूबाईंनाच उठवायचं. जिना उतरून खाली गेले तर काय, सासूबाई सुद्धा जाग्याच होत्या. सासूबाईंना उद्देशून म्हणाले, म्हणजे आज तुम्हालाही अगरबत्तीचा उग्र सुगंध आला ना? त्यावर त्या हसल्या आणि बोटाने खुणवत म्हणाल्या, ते बघ त्या खुर्चीखाली अगरबत्त्या काकांनी लावल्या आहेत. आज अजून पूर्ण जळल्या नाहीत म्हणून तुला दाखवतेय. अरे रामा, मला हसू का रडू कळेना. अरे एवढ्या रात्री कोण असं लावतं म्हणत मी वर झोपायला गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी काकांना माझ्या सासूबाईंनी माझं अगरबत्ती प्रकरण सांगितलं. मग मीही काकांना मला होणाऱ्या उग्रवासाच्या त्रासाबद्दल सांगितलं. तेव्हा त्यांना एकदम अपराधासारखं वाटलं. मला वाटलं तुला मांजरांचा वास आवडत नाही ना, तर तुला बरं वाटावं म्हणून मी अगरबत्त्या लावत होतो. त्यांच्या या उत्तराने मी काहीच बोलू शकले नाही. खरं तर ते नकळत मला आनंद देण्याचा प्रयत्न करत होते. आज असा दुसऱ्यांचा विचार कोण करतं? मला खूप भरून आलं. जाणीव झाली, आपलं आयुष्य जर कोणी असं सुगंधित करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना नक्की जपायला हवं. आणि तेच आपले खरं हितचिंतक असतात. आता कुठेही अगरबत्तीचा वास आला की मला काकांची मात्र आठवण येते. अगरबत्ती. जान्हवी गुर्जर यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये.